नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाकडून आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी जिल्ह्याची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा आलेला असेल तर शेतकरी मित्रांनो, आता या तारखेला तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आता लवकरच जमा व्हायला सुरुवात होणार आहे। होय शेतकरी मित्रांनो, आता या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जर जिल्हा आलेला असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान असणार आहेत, कारण की तुमच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये एवढी रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्याची यादी निवड केलेली आहे। या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत। राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील मिळणार आहेत, परंतु टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की आम्ही टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, या पहिल्या जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा आलेला असेल तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ तुमच्या फायद्याचा होणार आहे, कारण की आपण व्हिडिओच्या शेवटी तारीख देखील पाहणार आहोत आणि महाराष्ट्र शासनाने कोणते अटी व नियम लागू केले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आता जिल्ह्याची पहिली यादी जाहीर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरसकट शेतकऱ्यांना मिळत असतो, परंतु शेतकरी मित्रांनो, यावेळेस असं होणार नाही, कारण की यावेळेस डीबीटीच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत। डीबीटीची मर्यादा असते आणि डीबीटी हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोबत पैसे जमा करू शकत नाही। त्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने जिल्हे 3 टप्प्यामध्ये केलेले आहेत आणि या 3 टप्प्यामध्ये आता पहिला टप्पा जाहीर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिला टप्पा पाहूयात। शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता वितरित व्हायला सुरुवात होणार आहेत। आता तुम्ही चिंता करायची गरज राहिलेली नाही। त्यानंतर जिल्हा आहे धाराशिव जिल्हा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही धाराशिव जिल्ह्यामधून असाल आणि तिथं राहून शेती करत असाल, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असाल तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही चिंता करू नका। तुमच्या खात्यामध्ये देखील आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यानंतर जिल्हा आहे नांदेड जिल्हा। शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून पारंपरिक शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेची तुम्ही देखील अगदी आतुरतेने वाट पाहत असाल तर आता तुम्ही चिंता करू नका। तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता लवकरच जमा होणार आहेत, अशी मोठी अपडेट समोर येत आहे आणि आता तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला हसू पाहायला देखील मिळणार आहे। त्यानंतर जिल्हा आहे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कारण की तुमच्या खात्यामध्ये देखील आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। जो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जास्त दिवस रखडला होता आणि आता तोच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यानंतर जालना जिल्हा आहे। शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपल्यात जमा आहे, कारण की तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता तात्काळ जमा होणार आहेत आणि आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। आता तुम्ही देखील चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये एवढी रक्कम आता जमा होणार आहे आणि आता शेतकरी तुम्ही देखील चिंतेत राहू नका। तुमचे खाते देखील आता उघडणार आहे, म्हणजेच की तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। त्यानंतर जिल्हा आहे ठाणे जिल्हा। शेतकरी मित्रांनो, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आहे। ठाणे जिल्ह्यातील शेतकरी देखील अत्यंत गोंधळून गेले होते। त्यांना वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी येतील, परंतु शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही देखील चिंता करू नका। लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचे पैसे हे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि आता तुमची काळजी मिटणार आहे। त्याबरोबर जिल्हा आहे पालघर। पालघर जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल आणि तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, नमो शेतकरी योजनेच्या अगदी मनापासून प्रतीक्षा करत असाल तर तुमची प्रतीक्षा देखील आता संपलेली आहे। तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता लवकरच जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। महाराष्ट्र शासनाकडून अटी व नियम लागू केले आहेत, त्या अटी व नियम आपल्याला पाहिजे आहेत आणि जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये आलेला आहे आणि तुम्ही अटी व नियमच पाहिले नाहीत आणि ते पूर्ण केलेले नाहीत तर तुम्हाला या जिल्ह्यात येऊन कोणताही फायदा होणार नाही, तुम्हाला पैसे येणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। तुम्ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून असाल, तिथं राहून शेती करत असाल आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अगदी प्रतीक्षा करत असाल आणि या योजनेच्या माहिती ऐकून तुम्ही अगदी गोंधळून गेलेला असाल तर आता तुम्हाला गोंधळून जाण्याचं कारण नाही, कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याची तारीख देखील आता महाराष्ट्र शासनाकडून फिक्स करण्यात आलेली आहे।
त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता तुम्ही चिंता करायची गरज नाही आणि आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर जिल्हा आहे रत्नागिरी। रत्नागिरीतील शेतकरी असाल तिथं राहून शेती करत असाल आणि तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, वाट पाहत असाल, तर तुमची आता ती प्रतीक्षा ते वाट पाहणं संपलेलं आहे आणि आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, बाकी जिल्ह्याप्रमाणे तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या यादीमध्ये आलेलं आहे। आता तुम्ही देखील चिंता करायची नाही, थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने पहिल्या टप्प्यामध्ये या 10 जिल्ह्याची यादी निवडलेली आहे आणि आता या 10 जिल्ह्याची यादी झाल्यानंतर दुसऱ्या 10 जिल्ह्याची यादी जाहीर होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता तुम्ही चिंता करायची नाही, सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ होणार आहे, परंतु टप्प्याटप्प्याने लाभ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ज्या यादीची घोषणा केलेली आहे या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला आता एक काम करणं महत्त्वाचं आहे। 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। आपण कोणत्या अटी व कोणते नियम लागू केले आहेत महाराष्ट्र शासनाने ते सविस्तर पाहणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने पहिली अट लागू केली आहे। ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी निश्चित राहा, तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या मात्र चिंतेत वाढ होणार आहे, कारण की त्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा मिळणार नाही। त्याचबरोबर दुसरी अट अशी लागू केली आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ होणार आहे। ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ होईल। परंतु तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही तेवढंच लक्षात घेणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर बँकेकडे धाव घ्या, तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही तपासून घ्या, जर नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांच्या लिस्टमध्ये तुमचं देखील नाव येईल आणि तुम्हाला देखील 2000 रुपये मिळून जातील। त्याचबरोबर तिसरी अट आहे फार्मर ID असणे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे ज्या शेतकऱ्याची फार्मर ID आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ होणार आहे। ज्या शेतकऱ्याची फार्मर ID नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून वगळण्यात येणार आहे, असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही फार्मर ID काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील या हप्त्याचा लाभ होईल। आणि चौथी आणि महत्त्वाची अट आहे EKYC असणे। शेतकरी मित्रांनो, तुमची जर EKYC केलेली असेल तर तुम्ही अजिबात चिंता करू नका, परंतु तुमची जर EKYC नसेल तर तुम्ही चिंतेत वाढ होणार आहे। तुम्ही लवकरात लवकर जा, EKYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ होईल। आणि तुमची जर EKYC तुम्ही केली नाही तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारे अटी व नियम लागू केले आहेत। जो शेतकरी या अटी व नियमाचं पुरेपूर पालन करेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तारीख जाहीर केलेली आहे, ती तारीख आहे 15 ऑगस्ट। 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही तारीख फिक्स असणार आहे, या तारखेमध्ये कोणतीही तडजोड नसणार आहे, या तारखेमध्ये बदल देखील होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।